मुंबई महानगरपालिका रोज जणू काही हसवणुकीची स्पर्धा घ्यावी अशा पद्धतीची माहिती समोर आणत आहे. बीएमसीच्या पोर्टलवर बीएमसी पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीम आहे. या ट्रॅकिंग सिस्टीम मध्ये संपूर्ण मुंबई शहरात म्हणे महानगरपालिका असं म्हणते की 900च खड्डे आहेत. बरं, तक्रारदार जे पोर्टलवर माहिती देणार आहेत मुंबई शहरातले, ते फोटो काढतात, त्याबद्दलची माहिती, ऍड्रेस, या सगळ्याची माहिती अपलोड करतात आणि ती सुद्धा माहिती म्हणे संपूर्ण मुंबईमध्ये 927च खड्डे आहेत. म्हणजे महानगरपालिका स्वतः ट्रॅकिंग करते तेव्हाही 900च खड्डे असतात आणि नागरिक तक्रार करतात त्यावेळेला सुद्धा 437 स्क्वेअर किलोमीटरच्या मुंबईत जवळजवळ 2000 किलोमीटरचे रस्ते, गल्ल्या तर मोजतच नाही, यामध्ये म्हणे फक्त 927 खड्डे आहेत. यापेक्षा हास्यास्पद काय असेल? आणि म्हणून एका बाजूला महानगरपालिका वरळीमध्ये 3D मॅपिंग करते आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की वरळीमध्ये 3D मॅपिंगचा ढोल आणि संपूर्ण मुंबईमध्ये मात्र खड्डे लपवायचे झोल. हे धंदे शिवसेनेचे आहेत. आमचा सवाल आहे मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांना सुद्धा, अहो तुम्हाला पूर्ण मुंबईचा संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यासमोर कधी असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का? याचं कारण नवीन फुटपाथला रेलिंग द्यायची तर ती वरळी, मुंबईतल्या आपले जे ट्रॅफिकचे दिवे आहेत ते अद्यावत दिवे द्यायचे असतील तर वरळी. संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पूल आहेत, ब्रिजेस आहेत, पण ब्रिज आणि पुलाच्या खाली सुशोभीकरण करायचं असेल तर वरळी. आता 3D मॅपिंग करायचं आहे तर ते पण वरळी. लहान मुलांसाठी ज्या ICU सेंटर या कोविड साठी बनवायचं आहे तर वरळी. आणि त्या पलीकडे पाणी तुंबतं म्हणून पाण्याचा निचरा करायचा असेल तर वरळीवरून डायरेक्ट कलानगर सिग्नल, आणि मग त्या कलानगर सिग्नलला एक नाही असंख्य पंप. मग वरळी आणि कलानगर सोडून मुंबई आहे, त्याचं अस्तित्व आहे, हे शिवसेनेला आणि महापौरांना मान्य आहे का? आणि म्हणून या खड्ड्याच्या बाबतीत सुद्धा बनवाबनवी. आणि आज पुन्हा एकदा सांगतोय, वरळीत केलेल्या 3D मॅपिंगची पण बनवाबनवी आहे. हे आम्ही येणाऱ्या काळात त्याचाही एक्सपोज करू. या विषयावरती आपण या आधी विचारलं की 21,000 कोटींचा जो एक खर्च झाला, भ्रष्टाचार झाला, आपण थेट यामध्ये अनेक नेत्यांच्या संबंधित रोड स्कॅमही आलं होतं. रोड स्कॅम मध्ये जे कॉन्ट्रॅक्टर्स त्यांची नावं होती, त्याच सगळ्या कॉन्ट्रॅक्टर्सना पुन्हा मोठी कामं दिली गेली आहेत मेट्रो पासून, त्याबद्दल काय म्हणा? या सगळ्या प्रकरणामध्ये महाघोटाळा याचं कारण, हे प्रकरण सचिन वाझेंच्या गुन्ह्यापर्यंत जात आहे. आपण लक्षात घ्या, जे स्टेटमेंट कोर्टासमोर केलेलं गेलं होतं, जे नंतर बाहेर आलं आरोपीने सचिन वाझेने, त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राटदारांच्या चौकशीचं काम तुम्ही करा आणि त्यातून काही ना काही मिळवून द्या असं राज्याच्या एका मंत्र्यांनी म्हटल्याचं त्यांनी स्टेटमेंट केलंय. मग हे कंत्राटदार कोण आहेत? गेल्या 20 वर्षात 21,000 कोटीचा खर्च मुंबईतल्या रस्त्यांसाठी आणि या वर्षीसाठी केवळ एका वर्षासाठी पूर्ण मुंबईत 48 कोटीचा खर्च.
खड्डे बुजवायला, फक्त चर बुजवायला नाही, साईड स्ट्रीपचं म्हणत नाही मी, केवळ खड्डे बुजवायला 48 कोटी, म्हणजे 927 खड्डे बुजवायला 48 कोटी. काय लुटालुट आहे. सरासरी जर दर काढला तर खड्डे बुजवायचा दर आणि राष्ट्रीय महामार्ग बनवायचा दर, यामध्ये मुंबई महानगरपालिकेचा खड्डे बुजवायचा दर राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीपेक्षा मोठा आहे. मग कंत्राटदार कोण आहेत, त्यांची ईओडब्ल्यू किंवा सीआयडी कडनं जी चौकशी होणार होती, त्यात वाझेने स्टेटमेंट का केलं. आणि म्हणून हा खड्डे घोटाळा, रस्ते घोटाळा या विषयात कंत्राटदार आणि सत्ताधारी यांची मिलीभगत आहे, याची चौकशी चालू आहे आणि ती योग्य वेळेला त्याचे निष्कर्ष सुद्धा बाहेर येतील. आज अडसूळ यांच्यावरती कारवाई केली गेली, त्यानंतर शिवसेनेकडनं प्रतिक्रिया अशी येत आहे की भाजप केंद्रीय यंत्रणा वापर करते आणि मुद्दामून कारवाई असं केल्या जात आहेत शिवसेनेच्या खासदार किंवा नेत्यांवर. मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की राजकीय आपल्या बचावासाठी शिवसेनेने जे स्टेटमेंट करायचे ते करावं. स्वतःच्या राजकीय बचावासाठी तुम्ही जे स्टेटमेंट करताय त्यामधनं हे विसरताय की सामान्य खातेदारांचे काय हाल झाले. हा महाराष्ट्रातलाच सामान्य खातेदार, गुंतवणूकदार स्वतःच्या मेहनतीने कमवलेले पैसे सुरक्षित म्हणून ज्या ठिकाणी ठेवतो, तिकडे डाका टाकण्याचे काम करतात, त्यांना तुम्ही वाचवताय. स्वपक्ष की स्वराज्य याच्यावर भूमिका घ्यायला शिवसेना पळ काढते. मग स्वपक्षातील आरोपींना वाचवण्यासाठी स्वराज्यातील नागरिकांवर भले डाका पडला तरी चालेल, ही भूमिका आहे शिवसेनेची. आणि म्हणून ह्या घोटाळ्यातल्या चौकशीला लपण्यापेक्षा, वाचण्यापेक्षा सत्य लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न ज्या एजन्सीज करतायत त्या बाजूने नागरिकांनी राहिलं पाहिजे. नागरिक आहेत सुद्धा. आणि मुळात आजचा एक आरबीआयचा रिपोर्ट आहे, म्हणजे मी या विषयाची व्याप्ती थोडी वाढवतोय. तो आरबीआयचा रिपोर्ट असं सांगतो की संपूर्ण देशात सर्वात जास्त जिल्हा सहकारी बँक, नागरी सहकारी बँक, अशा सहकारी बँकात सगळ्यात जास्त घोटाळा कुठल्या राज्यात असेल तर क्रमांक 1 चं राज्य महाराष्ट्र हे आरबीआय म्हणते. याचा अर्थ सगळ्यात जास्त जिल्हा आणि नागरी सहकारी बँकांमधले घोटाळे हे आपल्या महाराष्ट्रात आहे. दुर्दैवी चित्र नाहीये. जे आकडे समोर येत आहेत, ज्यामध्ये 84,000 कोटीच्या वर घोटाळ्याची किंमत, रक्कम समोर येते. सगळ्यात जास्त बँका, नागरी सहकारी बँका सुद्धा महाराष्ट्रात. मग वर्षानुवर्ष जिल्हा सहकारी बँक, नागरी सहकारी बँकांवर ज्यांनी आधिपत्य राजवलं त्यांनी आता उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. आणि त्यामुळे या चौकशीचं, आम्ही ईडीच्या चौकशीचं समर्थन करतोय. सामान्य खातेदार, गुंतवणूकदारांच्या बाजूने भाजप आहे आणि नेत्यांना वाचवण्याची भूमिका ही शिवसेनेची आहे. ईओडब्ल्यूने ह्या प्रकरणामध्ये क्लोजर रिपोर्ट फाईल करायची तयारी केलेली आहे. अडसूळ यांनी, आणि स्वतः अडसूळ हे त्याच्यामध्ये तक्रारदार होते एनएमसी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये. तर एक यंत्रणा किंवा एक एजन्सी म्हणते की हे आरोप खोटे आणि ईडी म्हणते की नाही, यामध्ये 98 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग झालेला आहे. मग ईओडब्ल्यूचा हा जो काही प्रकार आहे हा सत्तेचा गैरवापर नाहीये का? हाही सत्तेचा गैरवापर आहे. आणि त्यामुळे ईओडब्ल्यूने जो रिपोर्ट करायचा तो करावा. कायद्याअंतर्गत ईडी काम करते. ईडीच्या कामातला हस्तक्षेप हा केवळ आणि केवळ बेकायदेशीर आहे असं आमचं म्हणणं आहे. दोन यंत्रणा, एक राज्याची आणि एक केंद्राची, दोन्ही यंत्रणा वेगवेगळं स्टेटमेंट करतायत. दोन्हीकडून ताकद वापरायची. येत्या काळात पुन्हा एकदा सगळ्या सेंट्रल एजन्सी यामध्ये लागतील असं वाटतंय. बघा, प्रत्येक चौकशी करणाऱ्या यंत्रणेला त्यांची चौकशी करण्याची मुभा आहे, त्याची प्रोसिजर आहे, त्याचा कायदा आहे. या दोन्ही यंत्रणा काय म्हणतील याच्यावर न्यायालय आपलं काम करते. दुर्दैवाने महाराष्ट्र विकास आघाडीच्या
सत्तेमध्ये बसलेल्या नेत्यांना कोर्टाने दिलेल्या आदेशावर सुद्धा विश्वास नाही आहे. अन्यथा अनिल देशमुखांच्या प्रकरणामध्ये तर कोर्टाने सीबीआय चौकशी करा म्हणून सांगितलंय, तरी सत्तेचा दुरुपयोग असा हे जावई शोध काढतात. आणि म्हणून यांना ना केंद्रीय यंत्रणांवर भरोसा आहे, ना राज्याच्या, ना कोर्टावर, ना सुप्रीम कोर्टावर. अशा पद्धतीने अराजकतेच्या मनस्थितीत असलेली लोक राज्य करतायत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. उद्या अनिल परब यांना देखील नोटीस आहे, सेकंड समन्स आहे. अनिल देशमुख असतील, अनिल परब असतील, नोटीस येत आहेत, पण अजूनही ते कोणी गेलेलं नाहीये किंवा अजूनही ईडीला कोणी हे केलेलं नाही, तपासाला सहकार्य करत नाहीयेत. या सगळ्याकडे कसं बघताय? अतिशय दुर्दैवी आहे. जर या तक्रारी खोट्या असतील तर स्वतःची सच्चाई या सगळ्यांनी त्या ठिकाणी सिद्ध केली पाहिजे. ती सिद्ध करण्यासाठी चौकशी यंत्रणांकडे जायला पाहिजे. आपली सच्चाई आपल्या वर्तमानपत्रात एक कॉलम लिहून मिळत नसते, ती चौकशी यंत्रणांकडे जाऊन मिळत असते. एवढं तरी भान ठेवा. सर, आरोग्य विभागाच्या संदर्भात मोठा गोंधळ झाला होता. 2 दिवसावर तो गोंधळ पाहायला मिळाला. आता काही क्लिप्स ज्या आहेत त्या व्हायरल होत आहेत आणि दलालांमार्फत परीक्षेआधी त्यांना रिक्रुटमेंट देणं असेल किंवा त्याचा व्यवहार जो असेल तो उघडकीस येताना दिसतोय. या सगळ्याकडे कसं बघताय? कारण मोठा गोंधळ झाला. राजेश टोपे यांनी माफी मागून हे प्रकरण संपणार नाही. आपल्या कुकृत्यावर, पापांवर माफी मागितली म्हणजे ज्या आमच्या विद्यार्थ्यांची, ज्या मुलांची ही संधी हुकली, त्यांनी केलेली मेहनत, त्यांनी केलेला त्यासाठीचा संपूर्ण परिवाराने केलेला त्याग, याच्यावर क्षमा याचना होऊ शकत नाही. परीक्षेच्या आधी दलालांना पेपर मिळतो, परीक्षेच्या आधी दलालांना प्रश्न मिळतात. दलाल निवडक जो त्यांच्या मागण्या पूर्ण करेल अशा काही लोकांपर्यंत ते पोहोचवतो आणि पोलीस यंत्रणांना काही कळत नाही. हा सत्तेचा दुरुपयोग नव्हे? आणि मग माफी मागायची आणि पळ काढायचा. राजेश टोपे यांची सुद्धा या प्रकरणामध्ये त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यात काय चाललंय याची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. रामशास्त्री प्रभूंची भूमिका माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी यांनी घ्यावी, ही राज्याची अपेक्षा आहे. आशिषजी, काल केंद्रीय गृह मंत्रालयानं आयोजित केलेल्या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे उपस्थित होते. त्यामध्ये नक्षलवादावर चर्चा झाली, पण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी लंच डिप्लोमसी झाली, अशा घटनांमुळे 2 पक्ष किंवा 2 नेते, म्हणजे आपण जर बघितलं सत्ता स्थापनेनंतर अनेक विधानं झाली, संघर्ष, तणाव होता, तर अशा भेटीने काही तणाव दूर होण्यास मदत होते असं आपल्याला वाटतं का? किंवा एक रिलॅक्स वातावरण 2 पक्षात किंवा 2 नेत्यांमध्ये होतं असं वाटतं का? असलंच पाहिजे. एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे केवळ बोलण्यापुरता नाहीये. महाराष्ट्राच्या हितासाठी मुख्यमंत्री महोदय आणि देशाचे गृहमंत्री महोदय, आणि त्या जे पिक्चर आम्ही पाहिलं त्यामध्ये अन्य मुख्यमंत्री होते, हे जर नक्षलवादाविरुद्धच्या लढाईला बळ देण्यासाठी एकत्र येत असतील, एकत्र जेवत असतील, चहा पित असतील, तर ही या महाराष्ट्रासाठी, देशासाठी चांगलीच गोष्ट आहे. राहता राहिला 2 पक्षांचा विषय. आजही आमचं तेच म्हणणं आहे की आमचं कोणी दुश्मन नाही आहे, आमचं कोणी शिवसेना काही शत्रू नाही आहे, ते विरोधक आहेत. आणि त्यामुळे विरोधक असल्यामुळे राज्याच्या हितासाठी एकमेकाबरोबर चालण्याची भूमिका घेतली असेल तर त्याचं स्वागत आहे. आणि तणाव करणाऱ्यानेच तो निवड व्हावा. रोज सकाळी तणावाची जी तुतारी वाजते ती मुख्यमंत्र्यांनी कमी करावी. पण मग कालच्या भेटीवर संजय राऊतांनीच राष्ट्रवादीला इशारा दिला एक प्रकारचा, त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? नाही, आमचं एक म्हणणं स्पष्ट आहे. आम्ही विरोधी पक्ष आहोत, आम्ही विरोधी पक्षाचं काम करतो. शिवसेनेने काय किंवा राष्ट्रवादीने काय किंवा काँग्रेसने काय आपापसात त्यांचं जे आहे त्यांनी आपापसात बघावं. उगाच आमच्याकडे डोळा मारल्यासारखा प्रकार करू नये आणि आपापसातले गोल सेटल करू नये.
आमचा यांच्या अंतर्गत भांडणाशी काही संबंध नाही. आमचं नातं, आमची नाळ महाराष्ट्रातल्या जनतेशी आहे. या आपापसातल्या कुरघोडीसाठी आमच्याकडे डोळा मारायचे धंदे हे त्यांनी करू नये. आज किरीट सोमय्या यांचा परत कोल्हापूर दौरा सुरू होतोय. मागच्या वेळी मोठा गोंधळ झाला, पोलीस यंत्रणा असेल किंवा त्यांना अटक जे आहे ती देखील गोंधळ पाहायला मिळाला. आज परत एकदा ते जात आहेत, याकडे कसं बघताय? कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण त्याही वेळेला केलेली ही राज्याची चूक होती. आता पुन्हा मी ते सगळं मांडत नाही. मुख्यमंत्री महोदयांना माहित नाही, गृहमंत्री मुख्यमंत्र्यांना कळवत नाही. कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याची नोटीस अवैध रीतीने किरीट सोमय्यांना दिली जाते, खरी नोटीस नंतर दिली जाते. जे गुन्हा आणि कायदा व्यवस्था हातात घेणार होते ते मोकाट असतात, तक्रारदाराला स्थानबद्ध केलं जातं. हे सगळं आपण बघितलंय. आणि त्यामुळे महाराष्ट्रात तक्रारदाराला, व्हिसल ब्लोअरचा कायदा आहे आणि त्यामुळे व्हिसल ब्लोअरला संरक्षण आहे का, हा मूलभूत प्रश्न आहे. जो एका अर्थाने भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवतो, प्रकरण काढतो, अशा पद्धतीचा संपूर्ण डाटा जनतेसमोर आणतो, न्यायिक व्यवस्थेसमोर आणतो, चौकशा करणाऱ्या एजन्सी समोर आणतो, त्याला तक्रार देण्यापासून वंचित करणं हा गुन्हा नाहीये का? आणि म्हणून व्हिसल ब्लोअरना संरक्षण द्या अशी मागणी करण्याची वेळ या महाराष्ट्रात आली आहे. आणि म्हणून हा अराजकतेचाच प्रकार त्यावेळेला होता. पुन्हा असा अराजकतेचा प्रकार सत्ताधारी करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे. केली तर संघर्ष आम्ही करू. हिंदी में एक विचारू मराठीत. मुंबईचे महापौर आज रस्त्यांच्या खड्ड्यांची पाहणी करतायत. काही दिवसांपूर्वी तुम्ही म्हणाला होता की 21,000 कोटीचे रस्ते बांधून झाले तरीही रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे दिसून येत आहेत. मुंबई महापौरांना जरा उशिरा जाग आली असं वाटतंय. मी मगाशी सांगितलं 927 खड्डे म्हणे पूर्ण मुंबईत आहेत. आणि आता हे खड्ड्यांची पाहणी करायला जात आहेत. गणेशोत्सव संपल्यानंतर, आमचा गणपती बाप्पा खड्ड्यातून मार्गक्रमणा केल्यानंतर. आणि त्यामुळे बुद्धीच्या देवतेने त्यांना बुद्धी द्यावी. माननीय महापौर मॅडम, खड्ड्यांची पाहणी ही पावसाळा सुरू होतो त्याच्या आधीपासून करणे अपेक्षित आहे. आपण हे आता गणेशोत्सवानंतर करताय. आणि त्यामुळे वराती मागून घोडे आहेत, याच्या पलीकडे अजून काय म्हणणार. किंबहुना माझं तर मत आहे की या कंत्राटदारांची बिलं आता निघण्याला जस्टिफाय करण्यासाठी महापौरांचा प्रवास आहे का? कारण प्रत्येक वॉर्डात 2 कोटी, पूर्ण मुंबईत 48 कोटी केवळ खड्डे भरायला, ते सोडून चरई भरण्यासाठी, ते सोडून साईड स्ट्रीपसाठी, ते सोडून नवीन रस्त्यांच्या निर्मितीसाठी 21,000 कोटीचा तर 25 वर्षातला घोळ होता. आता हे 48 कोटींची बिलं काढण्याची सोय व्हावी, ह्या कंत्राटदारांच्या सोयीसाठी महापौरांचा दौरा आहे. सर, हिंदी में आपसे समझने जाएंगे कि मुंबई महानगर पालिका कह रही है कि केवल 927 पॉटहोल्स है मुंबई में. मुंबई महानगर पालिका का रोज लाफ्टर्स क्लब का कार्यक्रम चलता है. अब जानकारी जो मिली है, पूरे मुंबई में 437 स्क्वायर किलोमीटर की मुंबई, करीब करीब 2000 किलोमीटर के रास्ते, मैं छोटी गलियां तो गिनता ही नहीं, ऐसे पूरे मुंबई के व्याप्ति में जहां पर है, उसमें बीएमसी का पॉटहोल ट्रैकिंग सिस्टम कहता है 900 के करीब गड्ढे होंगे. और जहां लोग कंप्लेंट करते हैं, उस कंप्लेंट को अगर गिनती है तो मुंबई महानगर पालिका करती है कि 927 गड्ढे हैं. 927 गड्ढों को फिर से पूर्ववत करने के लिए 48 करोड़ रुपीस है. यानी एक गड्ढा भरने के लिए जो कॉस्ट आती है, वो कॉस्ट नेशनल हाईवे के निर्माण में जो लगती है उससे भी ज्यादा है. कॉन्ट्रैक्टर्स की जेबें भरने के लिए इस प्रकार से झूठ बातें बताना और कंत्राटदारों को जानकारी और उनके बिल निकालने के लिए दौरा करना, ये इस प्रकार का स्कैम शिवसेना की मुंबई महानगर पालिका कर रही है. इसके खिलाफ हम आवाज भी उठाएंगे और संघर्ष भी करेंगे. शीला साहेब, राज्य
राज्यसभेचा आज भाजपाने उमेदवार मागे घेतला. काँग्रेसच्या विनंतीला इतका मान भाजपाने दिला, एक आश्चर्य वाटतं सगळ्यांना की काय असं मग अर्जच का भरला गेला. ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने उमेदवार उभा केला त्यावेळेला आपली भूमिका स्पष्ट केली होती की लोकशाहीमध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये स्वतःच्या पक्षाचा अजेंडा आणि कार्यपद्धती आणि बरोबरीने तो इलेक्शन लढणं ही लोकशाही मूल्यांवर आधारित आम्ही कार्यक्रम म्हणून केला. आज सत्ताधाऱ्यांनी विशेषतः काँग्रेसने स्वतः येऊन विनंती केली आणि महाराष्ट्रात यापूर्वी घडलंय की अशा पद्धतीच्या विनंत्यांना बाय इलेक्शन पुरता तर नक्की ही आपण त्या ठिकाणी सन्मान ठेवत असतो. त्याच प्रथा परंपरेचं प्रदर्शन भारतीय जनता पक्षाने केलं आहे. धन्यवाद. लाल मातीतली कुस्ती म्हणजे